नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PS विशाल वाघ, महाराष्ट्र प्रबोधिनी विद्यापीठ बारामती इथं आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज कंबाईन गट पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला. तर भरपूर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या की पेपर मध्यम होता, अवघड स्वरूपाचा होता किंवा लेंदी होता किंवा इव्हन काही जणांना सोपाही गेला. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेपरचं काही दोन विषयांचं म्हणजेच सायन्स असेल आणि अर्थशास्त्र असेल या विषयांचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला आपली मार्क कळण्यास आणि पेपर कसा होता हे समजण्यास मदत होईल. यापूर्वीच शिंदे सरांनी पॉलिटी आणि करंट अफेअर्स या विषयाचं विश्लेषण दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र प्रबोधिनी विद्यापीठ शारदानगर बारामती हे नवीन नवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असते. तर तुम्ही पाहू शकता UPSC MPSC आणि कंबाईन यासाठी आपले जे टीचिंग फॅकल्टी आहे ती नवीन नवीन उपक्रम घेऊन येत आहेत. त्यासाठी आमचे मुख्य मार्गदर्शक मान्य अरुण अडसूळ सर आणि विजयराज चंदनकर सर हे नेहमीच पुढाकार घेऊन हे उपक्रम राबवत असतात. तर आपण पाहू शकता की नुकतीच कंबाईन गट ब आणि गट क यासाठी आपण प्री मेन्स असेल किंवा इव्हन PSI साठी जे ग्राउंड किंवा इंटरव्ह्यू लागतो त्यासाठी आपण नवीन बॅच घेऊन येत आहोत, ज्याचं नाव आहे विजय भाऊ बॅच, जी की 26 जून म्हणजे सामाजिक न्याय दिन त्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही ही प्रथम 100 विद्यार्थ्यांना या बॅचमध्ये सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे. तर या बॅचची खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला भेटणार आहे प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नांचा सराव असेल, POPचा अनालिसिस असेल, परीक्षेनुसार सर्व प्री असेल, मुख्य असेल, सर्व परीक्षेची तयारी असेल, तसेच मॉक टेस्ट, PPT नोट्स असतील, लाईव्ह लेक्चर्स आणि सर्व प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला माझ्या मार्गदर्शनाखाली किंवा माझ्या मेंटरशिप खाली तुम्हाला हे मिळून जाणार आहे. तर नक्कीच या बॅचचा तुम्ही फायदा घ्या आणि आपली पोस्ट नक्की करा. ठीक आहे, आपण पुढं पाहूया जी महत्त्वाचा विषय की सायन्स हा माझ्या मते हा मीडियम टू हार्ड लेवलचा असे काही क्वेश्चन होते. काही क्वेश्चन POQ बेस्ड ज्यामुळे म्हणजेच जे की फिक्स चॅप्टर्स असतात त्या चॅप्टर्सवर विचारलेले आहेत. तर आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे की खालील विधाने सत्य किंवा असत्य, असत्य किंवा असत्य विचारलेलं आहे. तर फ्युजन म्हणजेच विखंडन, आपल्याला माहिती आहे फ्युजन आणि फ्युजन हे दोन प्रकारचे विखंडन होत असतं. फ्युजन आणि फ्युजन हे दोन प्रकारचं न्यूक्लिअरचं किंवा जे असतात एलिमेंट त्याचं रिॲक्शन होत असतात. तर फ्युजनपेक्षा फ्युजनमध्ये जास्त एनर्जी तयार होत असते. विखंडन म्हणजे काय, तर एका अणूचे दोन भाग होणे किंवा एका एलिमेंटचे दोन भाग होणे ही एनर्जी ही फ्युजनपेक्षा थोडी कमी प्रमाणात असते. तर पहिलं स्टेटमेंट बघा, विखंडन म्हणजे फ्युजन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण आपण बघतो न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये युरेनियम 235 असेल किंवा युरेनियम 238 असेल ह्या प्रकारचे एलिमेंट्स असतात ते न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये वापरले जातात. त्यामुळे जड युरेनियमचे अणू ह्यामध्ये वापरले जातात, हे बरोबर आहे. दुसरं जर बघितलं, विखंडन म्हणजे फ्युजन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. तर आपण बघू शकता हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. ही दोन स्टेटमेंट बरोबर आहे. ऑब्वियस आहे, न्यूक्लिअर रिॲक्शन होते म्हणल्यावर एनर्जी बाहेर पडणार आहे. तिसरं स्टेटमेंट आहे विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात. आता इथे जड दिलंय, इथं जड दिलंय, म्हणजे स्टेटमेंट दोन्ही बरोबर असायला पाहिजे. त्यामुळे तीन स्टेटमेंट बरोबर आहे. तर आपण बघितलं तिसरा आणि चौथा पर्याय हा आधीच एलिमिनेट होत आहे. तर पहिले दोन पर्याय बरोबर आहेत. ठीक आहे, पुढे बघू आपण शकता विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. बरोबर आहे, चेन रिएक्शन घडत असते. एकदा विखंडन सुरू झालं की चेन रिएक्शन घडत असते. म्हणजे चारही स्टेटमेंट बरोबर आहे. ह्याचा पर्याय क्रमांक कुठला येतोय, पर्याय क्रमांक 2 हे याचं आन्सर आहे. तर ठीक आहे, आपण पुढे पाहू शकता पुढचा प्रश्न की योग्य उत्तर निवडा. तर एक्सरेज किंवा जे क्ष किरण असतात त्याविषयी हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर आपण स्टेटमेंट बघूयात पहिल्यांदा. तर क्ष किरण हे श्राव्यतीत किंवा अल्ट्रासोनिक लहरी आहेत. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट आहे क्ष किरण सरळ रेषेत प्रवास करतात. क्ष किरण सरळ रेषेत प्रवास करतात. तिसरं आहे सॉफ्ट क्ष किरण म्हणजे सॉफ्ट एक्सरेची तरंग लांबी हार्ड क्ष किरणपेक्षा कमी असते. तर ह्यांनी काय विचारलंय, वेवलेंथ जी वेवलेंथ आहे सॉफ्ट एक्सरेची वेवलेंथ ही हार्ड एक्सरेच्या वेवलेंथपेक्षा कमी असते. तर चौथं स्टेटमेंट आहे क्ष किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. तर लक्षात ठेवा, एक्सरेचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, पहिलं जे स्टेटमेंट आहे ही पहिलं स्टेटमेंट चूक आहे, कारण क्ष किरण हे अल्ट्रासोनिक लहरी नाही तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक कोणतं आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. त्यामुळे पहिला ऑप्शन चूक आहे. त्यामुळे तुमचा दुसरा आणि जो चौथा पर्याय तो आपोआप कट होत आहे. ठीक आहे, पुढं लक्षात घ्या, क्ष किरण सरळ रेषेत प्रवास करतात. ठीक आहे, हा स्टेटमेंट बरोबर आहे. लक्षात ठेवा, क्ष किरण सरळ रेषेत प्रवास करतात. सॉफ्ट क्ष किरणची तरंग लांबी हार्ड क्ष किरणपेक्षा कमी असते, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि चौथा जे दिला आहे क्ष किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. कमी कीवर्ड कुठला आहे, तर कमी नसतो. तर प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो, म्हणजे ह्याचं काय सेम असतो. मग चौथं स्टेटमेंट पण काय येणार आहे, चूक. मग ह्याचं पर्याय कुठला, ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67 ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे, आपण पुढे बघू शकताय. ठीक आहे, पुढे पाहू शकता ध्वनी ऊर्जा म्हणजे काय, साऊंड एनर्जी म्हणजे काय. साऊंड एनर्जी डायरेक्ट त्यांनी डेफिनेशन किंवा त्याचं हे विचारलेलं आहे, फीचर्स विचारलं. तर पहिला यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत म्हणजे काय, मेकॅनिकल एनर्जी ऑफ द व्हायब्रेशन सोर्स. दुसरा आहे
विद्युत ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ द व्हायब्रेशन सोर्स. तिसरा आहे मॅग्नेटिक एनर्जी ऑफ द व्हायब्रेशन सोर्स. तर लक्षात ठेवा ह्याचं उत्तर काय आहे, तर मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच काय, एक मिनिट, ह्याचं उत्तर काय असणार आहे, तर लक्षात ठेवा मेकॅनिकल एनर्जी ऑफ द व्हायब्रेटिंग सोर्स. व्हायब्रेटिंग सोर्स आहे पण कसली एनर्जी, तर मेकॅनिकल एनर्जी. मग पर्याय का मग काय, एक याचं उत्तर असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा बघा आता. पुढचा बघा, हेमॅटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो. हेमॅटाइट लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे 4 हे जे आहे MHLS, MHL आणि S म्हणजे काय, हेमॅटाइट, मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट आणि सिडराइट. तर लक्षात ठेवा हेमॅटाइट म्हणजे काय, तर Fe2O3 असा याचा फॉर्म्युला आहे. कुठला, Fe2O3 असा याचा फॉर्म्युला आहे कशाचा, हेमॅटाइटचा. तर लक्षात ठेवा हेमॅटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे जो उत्तर असणार आहे आयर्न. आयर्न म्हणजे काय, हेमॅटाइटचं माहिती Fe वरून आपल्याला समजलं पाहिजे हेमॅटाइटचं काय असणार आहे, आयर्न. त्यामुळे हेमॅटाइट पासून कोणता, तर पर्याय क्रमांक 4 लोखंड किंवा आयर्न असं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा पर्याय घ्या, पुढचा क्वेश्चन घ्या की 17वा प्रश्न आहे. युरेनियम दिले, युरेनियम 238, त्याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास वरून त्याचं किती न्यूट्रॉन्स असतात असं विचारलेलं आहे. तर काय विचारले, ॲटॉमिक नंबर किंवा ॲटॉमिक मास वरून. लक्षात ठेवा ॲटॉमिक नंबर आणि तो जो की झेड याने दाखवला जातोय आणि ॲटॉमिक मास जे आहे ते आपण बघू शकता ए ह्या लेटरनं डिनोट केलं जातंय. तर ह्यातून त्यांनी क्वेश्चन काय विचारलाय बघा, तर किती न्यूट्रॉन्स असतात यामध्ये. तर लक्षात ठेवा ॲटॉमिक नंबर जर आपण बघितला तर 92 हा येतो दिलेला ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय, न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉनची बेरीज असते जी की दिली 238. म्हणजे ॲटॉमिक मास किती दिले, 238. म्हणजे आपल्याला पाहिजे काय, 232 मायनस 92 म्हणजे 146 असा आन्सर आहे. पण त्यांनी काय विचारले, तर त्यांनी किती न्यूट्रॉन्स असतात म्हणजे त्यांनी 146 हा पर्याय दिला नाही, त्यांनी कशातून काय वजा करायचं ते विचारले. तर आपण बघू शकता 238 मधनं आपण काय केले, 92 वजा केले, बरोबर. 238 मधून आपण काय केले, 92 वजा केले. याचा अर्थ काय, B मायनस ए. ह्याचा आन्सर काय आला पाहिजे, B मायनस ए. जे की तुम्ही बघू शकता पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर येऊ शकतं. म्हणजे फक्त फॉर्म्युला विचारलाय त्यांनी, काय काढायचं म्हणजे आन्सर विचारला नाही, फक्त फॉर्म्युला विचारलाय. तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक काय येणार आहे, 1 असं याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे, पुढे लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी घनात समावेश आहे. तर लक्षात ठेवा 4 घन असतात. जर आपण एक मिनिट, जर आपण हा बघितला पिरियडिक टेबल बघितला तर अशा प्रकारची रचना असते आणि इकडे ऍक्टिनाइड लॅन्थेनाइड सिरीज एस पी ब्लॉक, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. तर लक्षात ठेवा आपल्याला त्यांनी काय विचारले, पी घनात म्हणजे जे पी ब्लॉक मधले एलिमेंट विचारले, इथले एलिमेंट विचारलेले आहेत त्यातील कोणता घनात समावेश आहे असं विचारले. इथं आधी बघायचं आहे विचारले की नाही विचारले. तर याचं उत्तर आहे तर इंडियम हा इथं असतोय. तर इंडियम हा कोणते मूलद्रव्य बघितलं, एलिमेंट बिलॉंग्स टू पी ब्लॉक एलिमेंट. तर इंडियम हे याचं उत्तर आहे, आन्सर क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढचं लक्ष ठेवा, खाली कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत असं विचारले. म्हणजे आपण ॲम्फिबियन विचारले त्यांनी, विच वन ऑफ द फॉलोइंग ॲम्फिबियन्स आर ब्लाइंड. काय विचारले, ब्लाइंड. लक्षात ठेवा. तर फ्रॉग्स तर आपल्याला माहिती आहे फ्रॉग्स नसणार आहे. फ्रॉग्सचाच प्रकार टोड्स पण आपल्याला माहिती आहे, त्यांना डोळे असतात. राहिला विषय काय, सिसिलियन्स आणि सॅलॅमंडर्स. तर सॅलॅमंडर्स सुद्धा ब्लाइंड नसतात, त्यांची एकदम स्किन एकदम अशी चिपचिपी किंवा आपण म्हणू शकतो त्याला ते म्युकस टाईप ते त्यांच्या बॉडीवरती स्त्रावतात, एकदम स्लिपरी अशी स्किन असते पण ते ब्लाइंड नसतात. तर सिसिलियन याचं उत्तर काय, तर कोणते उभयचर ब्लाइंड्स असतात, तर सिसिलियन. लक्षात ठेवा सिसिलियन हे ब्लाइंड्स असतात. तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 असं त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न लक्ष घ्या, खाली कोणता कोलेंड्रेटा किंवा सिलेंड्रेटा फायलमशी संबंधित नाही विचारले. तर काय विचारलंय, कोणता सिलेंड्रेटाशी संबंधित नाही. आता यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं 2 आहेत, कारण इकायनोडर्माटा आणि सिलेंड्रेटा यामध्ये बऱ्यापैकी सेम स्ट्रक्चर्स किंवा सेम प्राणी येतात. लक्षात ठेवा इकायनोडर्माटा म्हणलं तर आपण बघतो स्टारफिश असेल, स्टारफिश किंवा सी आर्चिन असेल. सी आर्चिन कशात, इकायनोडर्माटामध्ये स्टारफिश असेल किंवा सी आर्चिन असेल या प्रकारचे प्राणी येतात. तसेच सी कुकुंबर लक्षात ठेवा, सी कुकुंबर हा पण इकायनोडर्माटामध्ये येतो. तर लक्षात ठेवा इथला कोणता सिलेंड्रेटाशी संबंधित नाही. सिलेंड्रेटामध्ये बघितलं आपण त्यांना ज्या स्नेडोब्लास्ट किंवा जे आपण म्हणतो दंशपेशी वगैरे असतात, तर हायड्रा असेल त्यातलं किंवा कोरल्स असतील, ते प्रकारचे जेलीफिश असेल ते सिलेंड्रेटामध्ये येतात. तर सिलेंड्रेटामध्ये कुठले येतात, तर समुद्री पेन येतो,
किंवा ब्लू कोरलचे टाईप असतात, सगळे ब्लू कोरल्स येतात, सी फॅन येतो. पण कोणता नाही विचारला तर समुद्री काकडी, जी की कशा येते आपण बघितलं इकायनो डर्माटामध्ये समुद्री काकडी येते. ह्याचा पर्याय क्रमांक आहे 3 आहे. ठीक आहे, पुढे लक्षात ठेवा. डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे? कोणता विचारला? डिप्लोडोकस. तर याचं उत्तर काय? सौरोपोडा. डिप्लोडोकस सौरोपोडा म्हणजे जे आपण म्हणतो स्टडी ऑफ लिझार्ड, त्याला सौरोलॉजी म्हटलं जातं. स्टडी ऑफ काय? लिझार्डचं लक्षात ठेवा, सौरोलॉजी असं म्हटलं जातं. तर डिप्लोडोकस कशाचं आहे? सौरोपोडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचं आहे, सोपा क्वेश्चन होता. मातीचा म्हणजे मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस काय म्हणतात? म्हणजे द लॉस ऑफ अपर फर्टाईल लेअर ऑफ सॉइल इज नोन ॲज. तर काय? सॉइल इरोजन. आपल्याला माहिती आहे सॉइल इरोजन म्हणजे जे मातीचा वरचा भाग आहे तो निघून जाणे किंवा उडून जाणे किंवा पाण्यावाटे तो वाहून जाणे, याला काय म्हणतो? सॉइल इरोजन. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, याचं उत्तर समजलं असेल तुम्हाला. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे, पुढे लक्ष ठेवा. डॉट वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम माती आहे किंवा मृदा आहे, लक्षात ठेवा. तर ह्याचं कुठलं उत्तर आहे? तर आपल्याला माहिती आहे सॉइलचं टाईप आहे, सँड सॉइल, क्ले असेल, सिल्ट असेल. तर लक्षात ठेवा, लोमी सॉइल, जी लोम सॉइल असते ती मातीच्या किंवा वनस्पतीच्या वाढीसाठी चांगली मानली जाते. आता वरीलपैकी काही नाही तर येणार नाही. आता त्यांनी विचारलेले ऑप्शन दिले आहेत. क्ले सॉइल एकदम जास्त पाणी धरून हे करणारी सॉइल असते, एकदम चिकल टाईप असते, त्यामध्ये येत नाही. सँडी सॉइलमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे ते आपण उगवू शकत नाही. तर लोम सॉइल हा उत्तर आहे. एकदम सोपा प्रश्न होता. पुढचा आहे PYQ आहे, लिंबूवरील कॅन्कर रोग हा रोगकार कशामुळे होतो? किंवा त्यांनी विचारलं सिट्रस कॅन्कर. प्रत्येक एक्झामला सायन्समध्ये प्लांट जे डिसीज आहेत त्याच्या जो रोगकारक आहे किंवा आपण म्हणतो कॉजल एजंट आहे त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन असतो. जसं आपण बघतो ग्राउंडनट टिक्का असेल किंवा जॉर्जचं आर्गोटॉप बाजार असेल किंवा जॉर्जचं कोणतं डिसीज असेल, विल्ट असेल, त्यावर प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे इथं पण विचारलं लिंबूवरील कॅन्कर रोग या रोगकारकामुळे होतो. तर याचं उत्तर काय? झॅन्थोमोनस सिट्री. लक्षात ठेवा, झॅन्थोमोनस सिट्री. स्वर्गायचं येणार नाही कारण हे स्वर्गमूर्ण ज्वारीशी संबंधित आहे किंवा हे पण नाही, क्लेविसेप्स, मायक्रोफॅला, उस्टिलागो हे नाही. तर काय? झॅन्थोमोनस सिट्री. सिट्रसवरनं कळायला पाहिजे होतं की सिट्री आहे, सिट्रसवरनं सिट्री आहे एवढं तरी समजायला पाहिजे आहे. ठीक आहे, लक्षात द्या. त्याचं काय उत्तर आहे? तर झॅन्थोमोनस सिट्री, वरचं काय? लोम सॉइल. ठीक आहे, आता पुढचं बघा आपण. तर पुढचं आहे ब्रेन मधील सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, जी CSF असं म्हटलं जातं. तर त्याचं काम काय त्यांनी विचारले. तर प्रमस्तिष्क मेरुद्रव हा मेंदूच्या पोकळीतील कोराइड फ्लेक्स मध्ये तयार झालेला व सब अरॉक्साइड पोकळीमधून मेंदू व मज्जारज्जू सभोवती फिरणारा द्रव पदार्थ आहे. खालीपैकी कोणते विधान विचारात घ्यायची ती आणि कोणते विधान बरोबर आहेत असं त्यांनी विचारले. म्हणजेच काय? हे जे CSF आहे, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड जे आहे, तो मेंदूला प्राणवायू ऑक्सिजन पुरवण्याचे तो माध्यम आहे. तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो, तो मेंदूला पोषण पुरवतो, तो मेंदू व मज्जारज्जूसाठी आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. म्हणजे काय? ज्याला म्हणतो शॉक ऑब्झर्वर किंवा आपण म्हणतो कोणत्याही ऍक्सिडेंट पासून मेंदूला वाचवणं त्याचं काम असतं. तर कोणती विधानं बरोबर आहेत? आता ह्यातलं आपल्याला माहिती आहे फिक्स ड तर बरोबर असणार आहे, त्यामुळे ब आणि क हा कॅन्सल होते, अ आणि ब हा कॅन्सल होते. तर दोन्हीमध्ये कन्फ्युजन, ड आणि अ ब कड. तर ब्रॉडली बघितलं तर ह्याचा विचार केला तर अ ब कड हे बरोबर धरायला पाहिजे. आणि जर आयोग हेच गेलं जास्त जे करायला तर ड सुद्धा उत्तर देऊ शकतं. त्यामुळे लक्षात अ ब कड, कारण तो टाकाऊ पदार्थ दूर वाहून नेतो, हे पण बरोबर असू शकते. त्यामुळे CSF लक्षात ठेवा, जो की स्पायनल कॉर्ड मध्ये पण असतोय. तर अ ब कड याचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, पुढे लक्ष द्या. पुढचं आहे एकदम सोपा क्वेश्चन होता खाली आणि PYQ क्वेश्चन होता. खाली कोणती जीवनसत्व आहे पाण्यात विरघळणारे आहे? आता जीवनसत्वाचं 2 असतात, एक तर वॉटर सोल्युबल आणि दुसरी कुठली? फॅट सोल्युबल. लक्षात ठेवा, 2 जीवनसत्वाचं त्यांनी विचारलेलं विटॅमिनचे. तर विचारतो फॉलोइंग आर वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असं विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा, सोपा क्वेश्चन होता. विटॅमिन B कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन C ही काय आहेत? पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहेत. ती किती बॉडीमध्ये जास्त प्रमाण झालं तरी ते डायल्यूट होऊन निघून जातात, त्यामुळे त्याचं काय हे होत नाही. तर विटॅमिन B कॉम्प्लेक्स आणि C हे काय आहेत? तर वॉटर सोल्युबल आहेत. तर फॅट सोल्युबल कुठले आहेत? विटॅमिन A असेल किंवा विटॅमिन D असेल, ही कशी आहे ती? विटॅमिन K असेल, ही कशी आहे ती? फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. त्यामुळे सोपा क्वेश्चन हा होता. पुढचं आहे मानवाच्या शरीरामध्ये पाण्याच्या संतुलनाचे नियंत्रण, रक्तातील क्षारांच्या प्रमाणाचे नियंत्रण आणि रक्ताच्या pH सामूळ म्हणजे काय? pHचं नियंत्रण, टाकाऊ पदार्थाच्या अतिरिक्त क्षारांचे शरीराबाहेर उत्सर्जन इत्यादी कार्य प्रमुखाने कोण करतं? त्वचेचा काय संबंध आहे का? तुम्ही
क्षारांचं प्रमाण, संतुलन, पाण्याचं संतुलन वगैरे. लहान आतड्याचं काय नाही. तर मूत्रपिंड म्हणजेच काय आपण म्हणू शकतो, किडनी. किडनी काय करते, रक्तातील क्षार असतील किंवा जे आपल्या रक्ताचं सामूचं कंट्रोल करण्याचं काम हे किडनी करत असते. त्यामुळे ह्याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4 हा लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पुढे बघा आता. तर तुम्हाला समजलं असेल, हा सायन्सचा 15 क्वेश्चन होते. 15 पैकी 9-10 क्वेश्चन एकदम सोपे होते. सायन्स मी म्हणेन की 10 ते 11 क्वेश्चन 15 अटेम्प्ट केले तर यायला काही अवघड नव्हतं. बऱ्यापैकी POQ बसला होता. त्यामुळे मीडियम लेवलचा आपण हा सायन्स मानला जाणार आहे. तर पुढे बघा, पुढे आपण अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमिक्स या विषयाचं विश्लेषण बघणार आहोत. ठीक आहे. तर त्यामध्ये आपण बघू शकतो की पहिला क्वेश्चन जे की इकॉनॉमिक्सवर बेसिकच्या ह्याच्यावरती क्वेश्चन होता. तर पहिला क्वेश्चन विचारला त्यांनी की डॉक्टर एस महेंद्र देव आणि डॉक्टर सी रवी यांनी दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची गणना टिंबटिंब या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे. महेंद्र देव आणि एस रवी. तर लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर आहे आरोग्य आणि शिक्षण हा पर्याय पाहिजे. कपड्याचा काही संबंध नाही, त्यामुळे अ कट होतोय, अ आणि क कट होतोय. राहिला ब कड आणि ब ड. ऊर्जा उपभोग यांनी हे कट केलं होतं. तर याचं उत्तर काय, ब आणि ड, आरोग्य आणि शिक्षण. ज्या पर्यायात ब आणि ड असेल म्हणजे पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर आहे. एकदम सोपा असा क्वेश्चन होता. काही क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स इकॉनॉमिक्सला आलेत, काही लेंदी आलेत, पण बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स आपण म्हणू शकतो की सुटण्यासारखा होता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा आता. पुढचा वहिला लोकसंख्येचा लाभांश. एकदम सोपा क्वेश्चन आणि POQ. लोकसंख्येचा लाभांश या संकल्पनेत लाभांश काय आहे, कशाचा, लोकसंख्येचा लाभांश. म्हणजे लोकसंख्येमध्ये अशी जी एक ठराविक गट असतोय जो की ज्याचा यूज आपल्याला अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी किंवा समाजासाठी होत असतो, त्याला लोकसंख्या लाभांश असं म्हणतात. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता लोकसंख्येमुळे होणारा लाभ हा काय चुकीचा आहे. काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या, म्हणजे काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या हा याचं उत्तर आहे. लोकसंख्येचा लाभांश म्हणजे काय, तर काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. घटणारा मृत्यूदर नाही, वाढती प्रौढांची लोकसंख्या. लोकसंख्या लाभांशमध्ये कोण येते, जी तरुण पिढी आहे किंवा जी तरुण मुलं आहेत किंवा मुले आहेत जे काम करण्यासाठी ज्यांचा वापर होऊ शकतो किंवा समाजात ते काहीतरी पॉझिटिव्ह हे करू शकतात, तर त्यांना लोकसंख्येचा लाभांश असं म्हटलं जातं. यामध्ये वाढती प्रौढांची लोकसंख्या असेल, प्रौढांचा समावेश केला जात नाही, किंवा अल्पवयीन मुलं किंवा एकदम लहान मुलांचा वगैरे त्यांचा समावेश केला जात नाही. पर्याय क्रमांक 2 हा लोकसंख्येचा लाभांश मधील लाभांश काय, तर काम करण्याच्या वयातील वाढलेली लोकसंख्या. ठीक आहे. पुढे बघा आता. सोपा प्रश्न होता मागचा. तर पुढे आपण बघू शकतो की अर्थसंकल्पातील विकासेतर म्हणजे विकासातलं सोडून, विकासेतर खर्च म्हणजे विकासावरील खर्च सोडून असं विचारलंय. खाली विकासाचा समावेश होतो असं विचारलंय. विकासेतर खर्च सोडून म्हणजे विकासावर खर्च सोडून कसा समावेश होतो, तर लक्षात ठेवा ह्याचं उत्तर काय असणार आहे. तर ह्यातला विकास खर्च कोणता आहे, तर शिक्षणावर खर्च करतोय तो आपला काय असणार आहे, विकास खर्च. आपल्याला काय विचारलं, विकासेतर खर्च विचारलाय, त्यामुळे शिक्षण तर येणार आहे. त्यामुळे तुम्ही सी जर कट केला तर डायरेक्ट उत्तर तुमचं निघत आहे. आपल्याला विकासातला खर्च विचारलाय, विकासेतर खर्च विचारलाय, मग तुम्ही एका ऑप्शनवरून तुमचं निघतंय. शिक्षण हा विकासासाठी वापरला जाणारा खर्च आहे आणि विकासेतर खर्च म्हणजे बाकीचं पेन्शन मधून काही विकास होणार नाही किंवा तो विकास खर्च म्हणून मानला जात नाही. व्याजाची परतफेड असेल आणि प्रशासकीय सेवा असेल. त्यामुळे शिक्षण कट केला तर पर्याय क्रमांक 2 हे सोपं उत्तर याचं होतं. ठीक आहे. प्रश्न समजून घ्या. इकॉनॉमिक्सचे प्रश्न जरा कन्सेप्च्युअल असण्यापेक्षा असं तुम्ही लॉजिक बेस्ड किंवा समजून घेतले तर सुटवायला सोपे जातो. हा पण तसाच आहे. ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा म्हणजे MNC असतो, आपण म्हणतो MNC मल्टीनॅशनल कंपनीज म्हणतो, त्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचाबाबत योग्य विधाने कोणती, योग्य विधाने विचारलेली आहे. तर पहिलं विधान बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. बरोबर आहे. मल्टीनॅशनल म्हणले ना, जगभर जाळे म्हणजे काय, मल्टीनॅशनल, जगभर जाळे आणि शाखा विस्तार करतात. भरपूर कंपन्या दुसऱ्या देशात यामध्ये असतात. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या बलाढ्य संस्था आहेत. बरोबर, त्यांचं तेवढं रिच असल्यामुळे ते दुसऱ्या देशात हे करू शकतात. पहिला पर्याय बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे. आपण पुढचं वाचू. बहुराष्ट्रीय कंपन्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा मिळवतात. एकाच प्रकारच्या म्हणजे एकाच प्रकारचं उत्पादन करू शकतात का, प्रत्येक देशात वेगवेगळ्या कंपन्या उभारल्या जातात, वेगवेगळं उत्पादन घेतलं जातं, त्या थ्रू त्यांचा लाभ घेत असतात. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर हे बरोबर आपण बघितलं, हे चूक. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. विकसनशील देशात का असेल, बहुराष्ट्रीय कंपन्या जे विकसित देश आहे तर तिकडं पण ते काम करतात ना, USA असेल, कॅनडा वगैरे त्या देशात ते काम करतात. बहुराष्ट्रीय कंपनी नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. बरोबर आहे. कारण जे आता AI असेल किंवा नवीन जे प्रगत काही तंत्रज्ञान असेल त्यामध्ये ते इन्व्हेस्ट करतात, त्यामध्ये ते उत्पादन करतात जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त लाभ होईल. तर लक्षात ठेवा, बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. बरोबर आहे. म्हणजे ए तर बरोबर आहे. त्यामुळे तुमचा पर्याय बी गेला, दुसरा पर्याय गेला, तिसरा पर्याय गेला, राहिला AD आणि NB. ह्या एकाच प्रकारच्या आहे का, नाही. मग ह्याचं उत्तर काय आलं पाहिजे, पर्याय क्रमांक 4 A आणि D.
तर लक्षात ठेवा, सोपा क्वेश्चन होता, समजून घेतला तर एकदम सोपा असा वाटणारा क्वेश्चन होता. ठीक आहे, पुढचा बघा. सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक जे RBI आपण म्हणतो ती विविध कामे पार पडते, बरोबर आहे. खालील कोणत्या कामाचा लाभ खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यात समावेश होत नाही विचारले. नाही, लक्षात ठेवा, आहे नाही तर बऱ्यापैकी नीट वाचायचं. तर ठीक आहे, चलन धोरण अंमलबजावणी करते, बरोबर आहे ना. RBI काय करते, चलन धोरणाचं किंवा आपण म्हणू शकतो की इम्प्लिमेंटेशन ऑफ मॉनिटरी पॉलिसी ती इम्प्लिमेंट करण्याचं काम मॉनिटरी पॉलिसी करत असते. बँकिंग क्षेत्राचं नियमन, ज्या छोट्या छोट्या बँका आहेत, RRB असतील, ग्रामीण भागातील बँका असतील किंवा प्रायव्हेट बँका असतील, त्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम किंवा त्यांचं नियमन करण्याचं काम करते. शेअर बाजार नियमन, शेअर बाजाराचं RBI कडे येतं का. सेबी वगैरे असेल, सेबी किंवा दुसरे असतील त्या शेअर बाजार नियंत्रण करत असेल. अर्थविषयक बाबींवर शासनास सल्ला देणे, बरोबर आहे. एखादं रेपो रेट वाढवणं, कमी करणं किंवा इतर दुसरं काही नियम असणं, नोटाबंदी लागू करणं, यावर्षी शासनाबरोबर कोण चर्चा करतं किंवा सल्ला देतं, तर RBI. मग 3 स्टेटमेंट बरोबर आहेत, 3 पर्याय बरोबर आहेत. आपल्याला काय विचारलंय, कोणतं काम करत नाही, मग याचं काय येणार आहे, तर शेअर बाजार नियमन हे काम करत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे जो उत्तर असणार आहे. सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे, पुढचा बघा आता. GPI वर क्वेश्चन विचारलाय. शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक संदर्भात त्याची प्रमाणित गणना पद्धत खालीपैकी कोणती आहे. प्रमाणित गणना पद्धत विचारली GPI ची. तर लक्षात द्या, पुरुष साक्षरता दराचे स्त्री साक्षरता दराचे गुणोत्तर. ठीक आहे, पुढे बघू. विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा सकल नोंदणी दर म्हणजे GAR म्हणतो आपण आणि पुरुषांचा सकल नोंदणी दर यांचे गुणोत्तर. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. लक्षात ठेवा, हे जेव्हा आपण शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक काढतो तेव्हा त्यामध्ये विशिष्ट शिक्षण स्तरावरील सकल नोंदणी दर कोणाचा, स्त्रियांचा, पहिल्यांदा स्त्रियांचा सकल नोंदणी दर व नंतर पुरुषांचा सकल नोंदणी दर यांचा रेशो जे असतं ते शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक या पद्धतीने काढला जातो. तर सोपा क्वेश्चन होता, पर्याय क्रमांक 2 याचं असं आन्सर होतं. ठीक आहे, पुढे बघू शकता आपण की प्राथमिक तूट, एकदम सोपा क्वेश्चन आणि बोनस पॉईंट आपण म्हणू शकतो की जे बोनस मार्क PYQ आहे. प्राथमिक तूट म्हणजे काय, तर सोपं आहे, जिथं जिथं फिस्कल डिफिसिट दिसते त्याला प्राथमिक तूट घ्यायचं. तर वित्तीय तूट वजा व्याज परतफेड म्हणजे व्याज परतफेड म्हणजे फिस्कल डिफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट म्हणजे काय असते, प्राथमिक तूट. एकदम सोपा क्वेश्चन होता. तर लक्षात ठेवा, तुटीचं राजकोषीय तूट असेल, प्राथमिक तूट असेल, अर्थसंकल्पीय तूट असेल, त्यातलं आपण बघायचं, त्याच्यावर स्टेटमेंट किंवा असे क्वेश्चन येऊ शकतात. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे बघा आता की लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवतो. लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवतो, तर व्यवहारांची ओळख, नोंद व वर्गीकरण व संक्षेप करणे हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे काय, लेखाशास्त्र आहे म्हणजे आपण म्हणतो की अकाउंटिंग मधील अकाउंटन्सी म्हणजे काय, तर काय आयडेंटिफाईंग, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग द ट्रान्झॅक्शन्स म्हणजे केवळ, मला सांगा, लेखाशास्त्रात लेखा विचारले तर केवळ व्यवहारांची नोंद असते का, केवळ भरपूर काम करत असणार ती. लेखा म्हणजे काय, तर भरपूर येतं. आपण लेखा विभाग बघतो त्यामध्ये भरपूर काम असतं, असतं व्यवहारांची नोंद असते, तोटा नफा तोटा मोजणे. त्यामुळे ह्यांनी काय दिलं, केवळ नफा तोटा, केवळ आर्थिक असं असणार आहे का, नाही, एकदम कलेक्टिव्हली त्याचं हे उदाहरण असणार आहे. त्यामुळे एकदम सोपा क्वेश्चन होता की व्यवहारांची ओळख करणं, नोंद करणं, वर्गीकरण करणं, संक्षेप करणं हे त्याचं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पुढचा बघा आता. वर्ष 2023 व 2024च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य क्षेत्र अर्थात सप्तर्षी पैकी खालीपैकी कोणते क्षेत्र सप्तर्षीचा भाग नाही विचारले. आहे नाही हे महत्वाचं बघायचं आहे. सप्तर्षी जे 2023 आणि 24च्या बजेटमध्ये मानलेले सप्तर्षी त्यातला कोणता भाग नाही. सर्वसमावेशक विकास ऑब्विसली असणारच आहे, सर्वसमावेशक विकास आहे. हरितवृद्धी जे आता ग्रीन रेव्होल्युशन किंवा हरितवृद्धी किंवा पर्यावरणाची आपण बघतोय, ग्रीन नॅशनल ट्रिब्युनल असेल किंवा इतर पर्यावरणाची कामं सुरू झालेली आहेत, त्यामुळे हरितवृद्धी असणार आहे. युवाशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी युवाशक्ती आहे. पण व्यापार विकास, व्यापारावर भर कमी दिलेला आहे, त्यामुळे सप्तर्षीमध्ये व्यापार विकासाला जागा नाही. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यांनी काय विचारले नाही, पण पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा सप्तर्षीचं. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय अर्थव्यवस्थेतील 2004 व 2005 नंतर दिसून येणारा सर्वात मोठा बदल म्हणजे काय झालाय, भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. त्याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल, तर लक्षात ठेवा, रोजगार क्षमतेतील बदल, उत्पन्नातील बदल, संरचनात्मक म्हणजे काय स्ट्रक्चरल चेंज आणि पायाभूत सुविधांमधील बदल. तर लक्षात ठेवा ह्याचं उत्तर काय, संरचनात्मक बदल म्हणजे काय, स्ट्रक्चरल चेंज म्हणजे ती स्ट्रक्चरल चेंज होत चालला. जे शेतमजुरांची संख्या जे की भारतीय शेतीमध्ये कमी होत चालली ते काय, रोजगार क्षमतेतील बदल नाही. रोजगाराचे भरपूर प्रकार असतात, त्यामुळे रोजगार क्षमतेतील बदल येणार नाही, उत्पन्नातील बदल येणार नाही. संरचनात्मक बदल म्हणजे स्ट्रक्चरल चेंज याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढे बघा. एकदम सोपा क्वेश्चन होता हा. तर मौद्रिक धोरणाच्या संख्यात्मक साधने
साधनांचे दोन प्रकार असतात, एक तर गुणात्मक साधने आणि एक संख्यात्मक साधने. मग संख्यात्मक साधने जे आहेत त्यांच्या संबंधित उद्दिष्टांची जुळणी करायला विचारले. तर लक्षात बँक दर आपल्याला माहिती आहे, बँक दरला कसला दर म्हणतात किंवा जेव्हा आपण बँक दरला पुनर्वटन दर असं म्हणतो. मग अचं 3 बघितलं आपण तर 2 जागेवरती आहे, त्यामुळे हा ऑप्शन कट होतोय, हा ऑप्शन कट होतोय. ठीक आहे. रोख राखीव गुणोत्तर म्हणजे जी प्रत्येक बँक काय करते, आरबीआय कडे काय करते, राखीव रक्कम ठेवली जाते. प्रत्येक बँकेची रक्कम आरबीआय कडे राखीव ठेवली जाते. रोख राखीव गुणोत्तर म्हणजे काय, आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे. आता एवढ्यानंतर काय पाहिजे तर रोख राखीव म्हणजे ह्यातलं कुठं असणार आहे, रक्कम राखीव ठेवली जाते. प्रत्येक बँकेची काही रक्कम आरबीआय कडे ठेवली जाते, तिला रोख राखीव. मग ब च 1 आहे, त्यावरून आपल्याला निघलं ब च 1 आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 ह्याचं आन्सर निघत होतं. पुढे जर बघितलं तर ह्याला CRR म्हणतात, कॅश रिझर्व्ह रेशो, आणि वैधानिक राखीव रोखता प्रमाण म्हणजे SLR असं म्हटलं जातं, आणि खुल्या बाजारातून उलाढाल म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन्स असं म्हटलं जातं. तर SLR आपण बघितलं तर क च 4 येणार आहे, जे की आरबीआय कडे रोख आहे किंवा रोख रक्कम असेल, सोने आणि रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवली जाते, त्याला SLR असं म्हणतात. आणि OMO ओपन मार्केट ऑपरेशनचं काय येणार आहे, आरबीआय द्वारे पात्र रोख्यांची खरेदी विक्री, ओपन मार्केट उलाढाल, खुल्या बाजारातील उलाढाल. तर पर्याय क्रमांक 2 असा सोपा क्वेश्चन होता. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचे वापर करताना कोणत्या मर्यादा किंवा अडचणी निर्माण होतात. हा जरा विचार करण्यासारखा प्रश्न होता. तर उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव. ठीक आहे, बरोबर आहे. उत्पन्न वाटणी जशी होती त्याचा आकडेवारी मिळू शकत नाही किंवा अभाव असते. त्यामुळे पुढे बघू, न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न असू शकतं, जे की ब्लॅकने साठवलेलं उत्पन्न असतं, त्याची नोंदच केली नसते. मग त्याची आपल्याला एक काय मर्यादा किंवा अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ब बरोबर आहे, अ बरोबर आहे, ब बरोबर आहे. त्यामुळे ही फक्त अ गेला, बंद अ बरोबर असल्यामुळे हा पण गेला. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन आणि लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे, ही पण बरोबर आहे. त्यामुळे ड बरोबर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 ह्यामध्ये कन्फ्युजन असणार आहे, कारण मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन, मौद्रिक क्षेत्र म्हणजे काय, ज्या व्यापारी वगैरे असतील त्यांचं उत्पादन पण कधी कधी वेगळं दाखवलं जातं, ऍक्च्युअल उत्पादन वेगळं असतं, तर तेही येऊ शकते. आता मोस्ट त्यातला करेक्ट जर बघितला तर पर्याय क्रमांक 4 कडे आयोग जाऊ शकते, पण कधी कधी आयोगाच्या माइंडसेटनुसार 3 ही उत्तर देऊ शकते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 3 और 4 असं देऊ शकते. तर लक्षात ठेवा, याचं पर्याय क्रमांक 3 किंवा 4 या दोन्हीपैकी उत्तर कोणतंही आयोग देऊ शकते. ठीक आहे, पुढे बघा, लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न आहे, कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारले. सर्वप्रथम तर काय, कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारले. तर राष्ट्रीय उत्पन्न एक साठा संकल्पना आहे. साठा म्हणजे स्टॉक संकल्पना आहे. दुसरं, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. तिसरा आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पन्नाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. बरोबर आहे ना. तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय उत्पन्न एक साठा संकल्पना आहे का, नाही. राष्ट्रीय उत्पन्न कशी आहे, तर एक प्रवाही म्हणलं जाऊ शकतं, प्रवाही संकल्पना आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक जे पहिला आहे तो म्हणजे स्टेटमेंट आहे, ते काय असणार आहे, चूक असणार आहे. त्यामुळे आणि क गेला, वरीलपैकी सर्व गेले, आणि ब गेला, तर उत्तर काय येणार आहे, ब आणि क हे स्टेटमेंट तुमचं बरोबर येणार आहे. लक्षात ठेवा, जर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात, हे बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तू व सेवांच्या उत्पन्नाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते. दुहेरी मोजमाप झालं तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणार किंवा वेगळं दर्शवलं जातं, त्यामुळे एकदाच मोजमाप केलं जातं. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ही साठा संकल्पना नसून ही एक कशी प्रभावी संकल्पना आहे. ठीक आहे, पुढचं बघा. आता पुढचा क्वेश्चन आहे, स्टेटमेंट विचारले, यात पण त्यांनी चुकी बरोबर विचारले, कोणती बरोबर आहे असे विचारले. तर लक्षात ठेवा, पहिलं विधान आहे 2023-24च्या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले आहे. आणि दुसरं आहे, कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशकांच्या वर्षभरात 13% वाढ नोंदवली. ही स्टेटमेंट दोन्हीही बरोबर आहेत. ऍक्च्युअल आकडेवारी जर ही नसली तरी स्टेटमेंट दोन्ही बरोबर आहेत. लक्षात ठेवा, हे जरा फॅक्च्युअल क्वेश्चन होता, पण अशा स्टेटमेंटला तुम्ही ऑल ऑफ द अबाव किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग करून जर धरलं तर ठीक आहे. त्यामुळे अनब हे बरोबर आहे. ठीक आहे, पुढे लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन आहे, जे की शेवटचा क्वेश्चन आहे पुढचा. लक्षात ठेवा की पुढील विधानांचा विचार करा, योग्य पर्याय निवडा असं विचारले. योग्य पर्याय निवडा विचारले. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायस्टेम योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला. तर लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे विधान 1 बरोबर आणि 2 चूक आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला होता. तर ट्रायस्टेम योजना आहे ती कशासाठी, ग्रामीण युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा प्रशिक्षण देण्यासाठी, ट्रायबल रूरल ट्रेनिंग फॉर रूरल युथ असं काहीतरी स्टेटमेंट होतं त्याचं फुल फॉर्म होतं. तर 15 ऑगस्ट 1979 ला सुरू करण्यात आली होती. तर पर्याय क्रमांक
1 विधान 1 बरोबर आणि विधान क्रमांक 2 हे चूक आहे, असे याचं उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, इकॉनॉमिक्समध्ये आपण बघितलं तर जवळपास 10 ते 11 क्वेश्चन हे बऱ्यापैकी सुटण्यासारखे होते. 2-3 क्वेश्चन तुम्हाला फॅक्च्युअल किंवा आपण म्हणू शकतो लॉजिक बेस्ड विचारले होते. त्यामुळे सायन्स असेल आणि इकॉनॉमिक्स असेल बऱ्यापैकी POQ बेस्ड पेपर आलेला आहे. बाकी विषयाचं विश्लेषण आपण बाकीचे आपले टीचिंग फॅकल्टी आहेत ते करणारच आहेत. तर नक्कीच तुम्हाला या विश्लेषणाच्या माध्यमातून फायदा झाला असेल. तर पुढील कंबाईन गट ब जे आता पूर्व परीक्षा पास होणार आहेत त्यांनाच पुढच्या परीक्षेसाठी बी मेन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपली जी बॅच विजय ब बॅच लॉन्च होत आहे त्याचा नक्कीच फायदा घ्या, जेणेकरून आपण गट क असेल आणि गट ब पुढची मेन्स असेल किंवा सरळ सेवा असेल इत्यादी बॅचसाठी आपण लवकरच उपलब्ध राहू आणि तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन करत राहू. तर लक्षात घ्या, या विषयाचं विश्लेषण झालेलं आहे. तर आपण पुढच्या विषयाचं विश्लेषण आपली नेक्स्ट टीचिंग फॅकल्टी देणार आहेत. धन्यवाद.